नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमित मोहिनी या ब्लॉग्स या व्हिडिओमध्ये। आज आपण अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। इथे मी 5 ते 6 अंडी उकडायला ठेवली आहेत। आता आपण त्याची रेसिपी पूर्ण बघूया। त्याला पहिला अंडी आपण उकडून घेऊया, त्यानंतर त्याचे मी साहित्य तुम्हाला दाखवते। अंडा मसाला बनवण्यासाठी इथे बघा मी साहित्य घेतलेले आहे। एक टोमॅटो घेतलाय, अर्ध्यापेक्षा अर्धी वाटी खोबरं घेतले, कारण खोबरं जास्त टाकायचं नाही। इथे कोथिंबीर घेतले, इथे थोडंसं आलं घेतलंय, तर कढीपत्ता घेतलाय, 2 मोठे कांदे घेतलेत आणि इथे लसूण घेतलाय। हे आपलं साहित्य लागणार आहे। बाकी कुठलंच खडे मसाले मी त्याच्यामध्ये वापरणार नाहीये, काय नाहीये। जो आपला हा ऍक्च्युअल मसाला जो असतो ना, तोच मी ह्याच्यामध्येच मी बनवणार आहे अंडा मसाला। ते कसं बनवणार आहे तुम्ही बघा। आता आपले जास्त मसालेवाले रेसिपीज नसतात, एकदम चविष्ट आणि हलके फुलके जसे खडे मसाले वगैरे असं आपले मसाले रेसिपीज नसतात। तर आपण एवढेच मसाले वापरून आज अंडा मसाला असं बनवणार आहे। रेसिपी करता करता आठवलं की आपलं अमित मोहिनी ब्लॉग्स सुद्धा असं चॅनल आहे, म्हणजे त्या चॅनलचं नाव आहे, म्हणून ठरवलं चला आपलं रेसिपीज अंडी उकडतायत तर आपण एक हे देऊया। हा बघा, हा माझा तनू टीव्ही बघतोय। कोणाकोणाला माझ्या रेसिपीज आवडतात, नाही आवडत, मला कमेंट तर तसे छान छान येतात ते की अंदाज सांगा तुमच्या रेसिपीचा, की तुम्ही त्याच्यामध्ये अंदाज सांगत नाहीये, तांदूळ किती घेतले, काय किती घेतले, प्लस माझा आवाज कोणाला कमी येतोय, त्याच्यामुळं पण थोडं सुधारणा करायचा प्रयत्न करते मी। चॅनल आपलं नवीन आहे ना, एवढंच हे पण नाही आहे, आपल्याला बोलायची सवय पण नाही आहे, त्याच्यामुळं चालू आहे, प्रयत्न चालू आहे। एक दिवस करणार आणि होणार। आज आपण बघणार आहोत अंडा मसाला, याची मस्तपैकी अशी झणझणीत आणि टेस्टी रेसिपी। तर ती रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला जॉईंट राहा, बघा पूर्ण रेसिपी बघा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते, काय वाटते, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। ही आपली टेस्टी आणि साधी सोपी अशी ही अंडा मसाल्याची रेसिपी मस्त एकदम छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय बघा। आणि त्याच्यामध्ये खडे मसाले, मुळात खडे मसाले हे मी जास्ती भाज्यामध्ये वापरत नाही। माझ्या खूप व्हिडिओमध्ये मी हे बोलले पण आहे की मी खडे मसाले वापरत नाही, कारण आपण जो घरगुती घाटी मसाला करतो ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी ते खडे मसाले असतातच, मग आपण एक्स्ट्रा कशाला टाकायचं त्याच्यामध्ये खडे मसाले। म्हणून मी खडे मसाले आपल्या ॲक्च्युअल ज्या डेलीच्या भाज्या असतात, जसं की चिकनची भाजी आली, मटनची भाजी आली, मच्छीची भाजी आली, परत अंड्याची भाजी आली, याच्यामध्ये खडे मसाले भरपूर पडतात, पण मी टाकत नाही खडे मसाले। आणि माझ्या रेसिपीज बघा एकदा ट्राय करून तुम्ही, आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा की काय कमी आहे काय नाही। तुम्ही जसं सांगचाल तसं माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होणार। मी माझं काय चुकतं आहे काय नाही याच्यावर मी अभ्यास करणार। तर तुम्ही सांगितलं मला की ताई तुमचं हे चुकलं आहे, ते चुकलं आहे, आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची मला गरज आहे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान। आपले अंडे मस्त उकडून झालेले आहे, थोडे गरम आहेत। इथे आपण कढई मसाला भाजून घेण्यासाठी घेतली आहे। आता थोडं आपण त्याच्यामध्ये तेल घालूया आणि मसाला भाजून घेऊया। थोडं घाईच आहे मला, त्याच्यामुळं मीच घाई करते, पण तुम्ही घाई करू नका। आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। फक्त आणि फक्त कांदा आणि खोबरं एवढंच भाजायचे आपल्याला। टमॅटो वगैरे ना अजिबात भाजायचं नाही, टेस्ट आहे ना बरोबर लागत नाही। टमॅटो लसूण आपण भाजतो, त्याचे टेस्ट मला तर आवडत नाही अजिबात, पण त्याचे टमाटा आणि लसूण आलं पकडा ते भाजायचंच नाही। भाजायचं काय, फक्त खोबरं आणि कांदा एवढंच भाजून बघा तुम्ही, बघा तुमची भाजी कशी चवदार होईल ते। इथे बघा मी फक्त खोबरं आणि कांदा घेतलाय। आता याला मस्त लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया।
चला, आपला कांदा आणि खोबरं मस्तपैकी असं भाजून झालेलं आहे. मी आज तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे, कारण काही काही लोक म्हणतात की पूर्ण रेसिपी दाखवा, अंदाज सांगा वगैरे वगैरे. आता आपण हे याच्यामध्ये एका ताटामध्ये गार व्हायला ठेवून देऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच कढईमध्ये अंडी सुद्धा फ्राय करणार आहोत. हे बघा, आपण ह्याच कढईमध्ये अंडी सुद्धा आपण मस्तपैकी अशी फ्राय करून घेणार आहे. गॅस लो ठेवायचा. अंडी जळते. कॅमेरा माझा भरपूर हलतोय, कारण कॅमेरा पकडायला कोणच नाहीये. कॅमेरा पकडून रेसिपी बनवते, त्याच्यामुळे कॅमेरा माझा भरपूर हलतोय. आणि काय ना, रेसिपी झटपटच दाखवल्या पाहिजे. माझ्या अशा बोर करणारे व्लॉग्स रेसिपीज नसतात. पटापटा सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न. मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं. अशा प्रकारे आपण कढई घेऊन मिक्स करूया. बघा, अंड्याचं थोडंसं राहिलं असं. कारण घरामध्ये जर बाळ असेल ना 2 ते 3 वर्षाचं, सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे थोडं घाईघाईनेच मी रेसिपी बनवते. आणि म्हणजे पटापटा कसं होईल त्याच्यावर माझा फोकस असतो. आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया. इथे बघा, आता काही मसाले आपण ॲड करूया. पहिलीच गोष्ट, पहिला हळद ॲड करूया. हळदने कलर वगैरे छान येतो. त्यानंतर मी इथं मटन मसाला घेतला आहे. मटन मसाला घ्यायचा आहे. एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुम्ही जे कुठला मसाला जो टाकताना त्याचं नाव सांगा. तर मी तो मटन मसाला टाकते. प्रत्येक भाजीमध्ये आपल्या घरगुती घाटी मसाला जर आपण पकडला, त्याच्या व्यतिरिक्त जर मी काही टाकत असेल तर तो मटन मसाला आहे. तुम्ही फक्त ती आपला गरम मसाला म्हणजे आपले घरगुती मसाला आणि मटन मसाला टाकून बघा, भाजी छानच होणार. बाकी कुठलेच मसाले नाही वापरले तरी चालतं. आता इथं थोडं मी मीठ घातले. मीठ थोडंच घातले, कारण नंतर आपल्याला मीठ टाकायचं. आता हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. चांगली अंडी अशी मिक्स करून घ्यायची. बघा कसा मस्त असा अंड्याचा कलर आलाय. आता अंडा अजून थोडा वेळ तरी त्याला छानपैकी भाजू द्या. भाजता तोपर्यंत आपण इथे आपला मसाला टाकून घेऊया. खूप जण बोलतात की तुम्ही जेव्हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं टाकत असाल, असं तसं वगैरे वगैरे. इथे बघा, मी कोथिंबीर घेतले, इथे लसूण घेतलाय, इथं आलं बघा. आलं खूप कमी घ्यायचं. आलं पण माझं कमीच असतं, जास्त मी अद्रक टाकत नाही. बघा, हे 3 ते 4 तुकडे आलं घेतले. आणि टमॅटो. हा बघा टमॅटो. आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना, अंडा मसाला करायचा म्हणलं ग्रेव्ही लागणार, म्हणून त्यानुसार मी मसाला घेतला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे जेवढी माणसं तुम्ही तुमच्या घरात असतील त्या हिशोबाने तुम्ही सगळं घेऊ शकता. कोथिंबीर राहिली थोडीशी, ती घातली मी. त्यासोबत कढीपत्ताही दिला. आणि अजून आपलं हे खोबरं आणि कांदा आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे कारण लोकांना डाऊट आहे की मिक्सरमध्ये तुम्ही काहीतरी नंतर हे, असं काही नाही आहे. हे बघा, आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. बघा, अंडा आपला मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण याला एका याच्यामध्ये काढून घेऊया. माझे जास्त ब्लॉग ह्याचे नसतात, म्हणजे रेसिपीज माझ्या हे नसतात. एडिटिंग वगैरे मला प्रॉपर येत नाही, म्हणून मी जे करेक्ट आहे ना, म्हणजे जे आहे ना तेच दाखवायचा प्रयत्न करते. आणि एडिटिंग वगैरे अजून जमत नाही एवढी. इथे बघा, आपला मसाला सुद्धा वाटून झालेला आहे. आता आपण फोडणी घेऊया. इथे बघा, आपला कढई मी पुन्हा तीच घेतली. आता आपण याच्यामध्ये मस्तपैकी असे 1.5 चमचा तेल घालूया. आपल्याला आहे आपलं कढीपत्ता घालूया. हा वाटण केलेला मसाला. मी मसाला पूर्ण घालून मग दाखवते. मसाला मी पूर्ण घातलाय. हळद तर आपण ऑलरेडी अंड्यामध्ये टाकली, त्याच्यामुळे आपला हा घरचा मसाला आपण घालूया 3 चम्मच.
आता आपण घालूया मटन मसाला. हा बघा, हा मटन मसाला घातला. त्याला मिक्स करूया. मिक्स करून दाखवते. बघा आपला मसाला असा छानपैकी असा तेल सोडायला लागलाय. तरी 5 ते 10 मिनटं आपण याला चांगलं शिजू देऊया. आपण आता अंडी कट करून घेऊया. इथे बघा मी अंडी पूर्ण अशी कट करून घेतली. हा एकच अख्खा ठेवलाय, बाकी पूर्ण अंडी मी कट करून घेतली. हा माझ्या बाळाला ठेवलाय, त्यामुळे पूर्ण अंडी मी अशी मधनं कट करून घ्यायची, किंवा तुम्ही अशी आडवी पण कापू शकता, अशी उभी पण कापू शकता. आता आपला हा मसाला बघा छानपैकी असा रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया. इथं मी मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी घेते. अजून छानपैकी पाण्यामध्ये हा मसाला छानपैकी शिजू द्या, तेव्हाच आपण अंडे सोडूया. अंडे अगोदर नाही सोडायची. ते काय होतं ना, अंड्याचं डील पूर्ण त्या भाजीमध्ये उतरून आहे ना, भाजीची चव वेगळी लागते. त्यामुळे आहे ना, अंडी शेवटी घालायची. पहिले मसाला पूर्ण असा शिजून द्यायचा. पूर्ण मसाला टोटली असा मसाला पूर्णाला शिजून द्यायचा. आता तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता, कारण ते पाणी आपल्याला आटवायचं आहे. तेव्हाच ती भाजी चांगली होणार आहे. हे बघा तिने एवढं पाणी घातलेलं आहे. आता ही मस्तपैकी आपण ही भाजी थोडी आटवायची, जास्त नाही. बघा एवढी तरी एवढं आहे ना, याच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला ग्रेव्ही करायची, त्याच्यामुळे ही थोडी आपल्याला आटवायची. वाजलेत रात्रीचे आणि मी अंड्याची रेसिपी बनवते, शूट करते. वारा सुटलाय मस्तपैकी खिडकीमध्ये. अंधार खूप आहे खाली, म्हणून एवढं क्लिअर काही दिसत नाही. बघा ग्रेव्ही आपली मस्तपैकी आता शिजली आहे. आता आपण याच्यामध्ये अंडी सोडूया. छान स्मेल पण सुटलाय मस्तपैकी. अंड्यासोबत आपल्याला जास्त हे नाही करायचं, म्हणजे मिक्स नाही करायचं. आता आपण याच्यामध्ये शेवटी मीठ टाकूया. थोडंसं घातलं होतं मीठ, आता थोडं घालायचं आहे, कारण खारट झालं की मजा नाही. जसं इतरांना लागेल तसं समोरच्याला तसं मीठ देता येईल. अलगद एकदम अलगद मिक्स करायचे. 10 मिनटं 5 मिनटं अजून उकळून घेऊन गॅस बंद करायचा आपल्याला. मस्तपैकी हा आपला अंडा मसाला रेडी होतोय रेडी. आपली अंडा मसाल्याची रेसिपी रेडी झालेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कशी झाली ती नक्की सांगा मला. चला बाय, गुड नाईट, शुभरात्री.